चला तर मग आज आपण बनवूया दाल खिचडी. दाल खिचडी बनण्यासाठी सर्वात आधी मी कुकरमध्ये सरसोचे तेल गरम करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी लाल 2 सुक्या मिरच्या ॲड केल्या. तसेच जिरे आणि मोहरी घातली. त्यानंतर मी कांदा, टमाटर आणि आलू आधीच चिरून ठेवले होते. त्यानंतर मी त्यामध्ये कांदा ॲड केला. कांद्याला छान परतवून घेतले. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की कांदा हा जास्त गोल्डन कलरचा आपल्याला नाही करायचा आहे. त्याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंतच तो परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची, अद्रक आणि आल्याची पेस्ट ॲड केली. तीही छान कलर चेंज होईपर्यंत परतवून घेतली. तसेच मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून ठेवलेली होती. तिला पण कांदा आणि लसूणच्या पेस्टसोबत छान भाजून घेतले. मुगाच्या डाळीचा कलर आपल्याला चेंज होईपर्यंत किंवा तो हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. त्यानंतर मुगाची डाळ छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आलू, टमाटर ॲड केले. त्यांना पण छान मिक्स करून घेतले. ते छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मिरची पावडर ॲड केले. तसेच हळदी पावडर, धनिया पावडर ॲड केले आणि तसेच चवीनुसार मीठ ॲड केले. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा उपयोग करू शकतो, जसे बीन्स, गोबी, गाजर वगैरे. पण माझे मुलं खिचडीमध्ये त्या भाज्या आवडीनं खात नाही, त्यामुळे मी त्या भाज्या खिचडीमध्ये नाही टाकल्या. तसेच सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर कडे असलेले फ्रोझन मटर ॲड केले. तसेच मी आधी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून ठेवले होते, ते त्यामध्ये ॲड केले. तांदूळ, मटर हे पण भाज्यांमध्ये, मसाल्यामध्ये छान व्यवस्थित भाजून घेतले. तांदूळ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केले आणि सर्व भाज्या, तांदूळ, मटार पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर 2 मोठ्या शिट्ट्या आणि स्लो गॅसवर 15 मिनटं छान शिजवून घेतली. जर आपल्याला खिचडी थोडी पातळ हवी असेल तर आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकतो आणि त्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. माझी खिचडी छान परफेक्ट बनलेली आहे आणि तसेच डिशमध्ये मी सर्व करून घेतली. अशा प्रकारे दाल खिचडी तयार झाली. कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.